इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल एस रविराज रवींद्र चांगो शिंदे याचं स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे. या स्वतःच्या प्लॅटफॉर्मनुसार मी जे काही जाहीर केलं होतं, मागील 9 तारखेला महापौरांना पत्र, उपमहापौरांना पत्र, आयुक्तांना पत्र, अतिरिक्त आयुक्तांना पत्र, उपायुक्त मुख्यालयाला पत्र, या सर्वांना पत्र देऊन देखील मला काय सांगितलं होतं, आम्ही 22 तारखेला प्रयत्न करतोय पण अजून काही शासंकता वाटत नाही पैसे देण्याची. आता आम्ही किती वर्ष वाट बघायची? 5 वर्ष झाले. आम्हाला सगळ्या थकीत देणीचं व्याजासकट रक्कम मिळावी. आर्थिक धोरण महानगरपालिकेकडे काहीच नाही आहे. विविध मोठे मोठे करोडोचे प्रस्ताव होत आहेत, ज्याची काही अनावश्यकता गरजच नाही आहे. परंतु आज महानगरपालिकेची अवस्था दयनीय आहे. भले प्रकल्प होत आहेत पण त्यांचे पैसे तर तिजोरीत पाहिजेत, पैसेच नाही आहेत. 1 रुपया नाही आहे. आज कामगारांना द्यायला पैसे नाही आहेत, सेवानिवृत्त कामगारांना पैसे नाही आहेत. कोणाकोणाची आम्ही किती वाट बघायची, त्याला काहीतरी सीमा मर्यादा आहे. आयुक्त बांगर 1 वर्षात देतो सर्व हप्ते असं सुचवात केलं. ठाणे विभागामध्ये बातम्या आल्या. परंतु आज मितीस जे हप्ते देणार होते 1 वर्षात ते 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी दिलं जात नाही आहे. किती मागण्या करायच्या, किती पत्र द्यायची, किती आंदोलन करायचे? केवळ आंदोलन आणि संघर्षाद्वारे आम्हाला गोष्टी मिळणार का? सरळ सेवा जे काय देणं आहे ते मिळणार नाही का? आज कामगार कपात म्हणजे निवृत्त झाल्यानंतर महानगरपालिका रीती आहे, कामगार नाहीत, कमतरता आहे. आज मी परवा अतिरिक्त आयुक्त मागच्या सोमवारी बोलणं झालं की आपल्याकडे कामगार वर्ग नाही आहेत, त्यामुळे 15, 10, 20, 30च्या आपण थकीत काही देणे दिलेले नाहीत, करू शकत नाही. तर हा महानगरपालिका कर्मचारी दोषी नाही आहे ना, कर्मचाऱ्यांचा दोष नाही आहे ना, प्रशासनाचा दोष आहे. प्रशासनाने करावं. 3 वर्षाच्या प्रशासकीय महासभेमध्ये अनेक अनावश्यक ठराव प्रस्ताव झाले, परंतु दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेंचा मंजूर प्रस्ताव 2014चा प्रस्ताव आहे. 2014चा प्रस्ताव मंजूर आहे. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेंचं एक क्रिक रस्त्याला नामकरण देता येत नाही. तुम्ही विठ्ठलाच्या उपवनच्या मूर्तीचं लोक प्रतिनिधी नसताना ठराव करताय, ठाणे वैभव चौकचा ठराव करताय. कोणाचं योगदान कोणासाठी आहे? चांगो शिंदेंचं 1960च्या दशकातलं कामगार चळवळ, आंबेडकरी चळवळ या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांचं फार महानगरपालिकेसाठी योगदान आहे. आणि योगदान पाहता आज महासभा आहे आणि ह्या महासभेवरला आज या महासभेला कळावं की कामगारांचे प्रश्न, कामगारांच्या मागण्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, कामगारांना मिळाव्यात. प्रत्येक कामगार विचारतो, साहेब पैसे कधी मिळणार? आणि प्रशासन बोलतं महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत. मग महानगरपालिकेला टाळा लावा, बंद करा. एवढी विकास कामं कुठून करतात, कशी करतात याचा काही प्रश्नार्थक आहे सगळ्या गोष्टी. म्हणून आज महासभेच्या दिवशी अर्धनग्न आंदोलनाचं ठरवलं होतं, पण पोलिसांच्या सिक्युरिटीच्या मागणीनुसार मी अर्धनग्न न करता पूर्ण वस्त्रानिशी खाली बसलेलो आहे. तर हे आंदोलन जे आहे, हक की मांग नहीं मिलेगी, म्युनिसिपालिटी बंद रहेगी. जर आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या होळीच्या दिवशी मला संप या आत्मदहनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. एवढं मी नक्कीच सांगतो. एवढंच बोलतोय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.